आम्ही कार्यकर्त्यांनी ह्या स्मारकाबाबतीतचा आग्रह गेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीवेळी व्यक्त केला होता आणि तमाम तालुक्यातील जनतेची इच्छाच होती आणि हा प्रलंबित होता। त्यामुळे ह्याचं श्रेय हे असं कुठल्या एका व्यक्तीला ते फक्त अजितदादांना जातं, कारण त्यांनी प्राधान्य म्हणून हा निधी ह्या अर्थसंकल्पात मंजूर केलेला आहे। ज्यांनी आपल्या सशस्त्र चळवळीने ब्रिटिशांना सळोकीपळो करून सोडले ते क्रांतिभूषण महाराष्ट्राचे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या बहे या जन्मगावी त्यांच्या स्मारकासाठी 5 कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांनी नुकताच घोषित केला। ह्या घोषणेमुळे तमाम वाळवे तालुक्यातील जनतेला, क्रांतिसिंह प्रेमींना, महाराष्ट्रातील क्रांतिसिंह प्रेमींना अत्यंत आनंद झाला आहे आणि अतिशय कर्तबगार अशा ह्या क्रांतिसिंहांना अतिशय दुर्लक्षित पद्धतीनं आज ठेवलं गेलं, त्याची कुठंतरी पोकळी ह्या स्मारकाच्या निमित्तानं भरून निघणार आहे। बहे हे त्यांचं जन्मगाव, त्यांचं मूळ गाव हे एडेमच्छिंद्र आणि त्यांची कर्मभूमी हे संपूर्ण महाराष्ट्र, परंतु जिथे जन्म झाला अशा बहे ह्या गावी त्यांचं स्मारक होणं हे फार आनंदाचा क्षण आहे, आनंदाचा तो दिवस असणार आहे आणि त्यासाठीचे तरतूद आदरणीय दादांनी ही आत्ता नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात केलेली आहे। महाराष्ट्रात आजपर्यंत क्रांतिसिंहांचा पुतळा मला वाटतं फलटण ह्या ठिकाणी आहे। त्यांचं कार्यक्षेत्र मराठवाडा असो, संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचं कार्यक्षेत्र होतं, परंतु त्या पद्धतीनं ते व्यक्तिमत्व गौरवलं गेलं नाही। परंतु आता वाळवे तालुक्यात त्यांच्या जन्मगावी हे स्मारक लवकरच होईल। आता जागेच्या बाबतीतला प्रश्न आहे तो मला नाही वाटत की कोण ह्याच्यात आडकाठी आणण्याचा प्रयत्न करेल। संबंधित ग्रामपंचायत जागाही सुचवेल, जागाही लवकर आपल्याला मिळेल आणि ते स्मारकही ज्यावरती दादांनी निधी मंजूर केलेला आहे। दादा हे शब्दाला पक्के आहेत, त्यामुळं हा निधी लवकरच स्मारक पूर्ण होईपर्यंत तो मिळेल आणि स्मारक पूर्ण होईल। तर आज मी तमाम वाळवे तालुक्यातील जनतेच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांचे अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो। त्यांनी वाळवे तालुक्यातील जनतेच्या मनातली इच्छा पूर्ण केली। आम्ही कार्यकर्त्यांनी ह्या स्मारकाबाबतीतचा आग्रह गेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीवेळी व्यक्त केला होता आणि तमाम तालुक्यातील जनतेची इच्छाच होती आणि हा प्रलंबित होता। त्यामुळे ह्याचं श्रेय हे असं कुठल्या एका व्यक्तीला ते फक्त अजितदादांना जातं, कारण त्यांनी प्राधान्य म्हणून हा निधी ह्या अर्थसंकल्पात मंजूर केलेला आहे। त्यामुळं हे पूर्ण श्रेय स्मारकाच्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मारकासाठीच्या निधीचं तरतूद करण्याचं पूर्ण श्रेय हे अजितदादांना जातं आणि त्याबद्दल अजितदादांचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि लवकरच स्मारक पूर्ण होईल अशी इच्छा व्यक्त करतो।